आजचा व्हिडिओ खूप छान आहे, तर नक्की शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी पण छान आहे. तर दुपारचा टाईम होता, आता मी पाणी भरत होते. तर हा व्हिडिओ मी गुरुवारी बनवून ठेवला होता, पण अपलोडच केला नाही, कारण याला व्हॉईस ओव्हर केला नव्हता. तर म्हटलं खूप दिवस झालं लाँग व्हिडिओ अपलोड केला नाही, तर आज लाँग व्हिडिओला व्हॉईस ओव्हर करूया आणि अपलोड करूया. तर इथे पाणी लावून घेतलं होतं, तेच मी भरत होते, कारण मुलांना शाळेत सोडून आले होते. त्यांना 1 वाजता आणायला जायचं होतं मला. तर म्हटलं तोपर्यंत जेवढे काही कामं होतील तेवढी कामं करून घेऊया, म्हणजे शाळेतून मुलांना घेऊन आलं की नंतर दुपारी मला व्हिडिओ बनवता येईल रेसिपीचा. तर इथे पाणी वगैरे भरले, भात पण करायचा होता. बाहेरून येऊन खूप कंटाळा येतो स्वयंपाक वगैरे करायचा, त्यामुळे बाहेर जाण्याच्या अगोदर जेवढे काही कामं होतील तेवढे मी अगोदर करून घेत असते, कारण बाहेरून आलं की परत किचनमध्ये काहीच करण्याची इच्छा होत नाही. अजिबात काही करू वाटत नाही, खूप थकवा आल्यासारखं होतं. त्यामुळे जेवढे कामं होतील तेवढे बाहेर जाण्याच्या अगोदर करून घेत असते. तर आता पाणी पण भरलं आणि लगेच भात पण करून घेतला, तर पाणी चालूच होतं. पाणी भरत भरतच भात पण लावून घेतला. आणखीन थोडा टाईम होता माझ्याकडे, तर म्हटलं भात पण करून घेते. आणि बाहेर कुठं जायचं म्हटलं तर घरातली सगळी कामं करून गेलं ना तरच मला बरं वाटतं. येऊन काम करायचं म्हटलं की अजिबात नको वाटतं. एकतर गरमी आता जास्त सुरू झाली आणि बाहेरून येऊन उन्हातनं घरात काम करायचं म्हटलं की जास्त थकवा आल्यासारखं होतं आणि चिडचिड पण होते. त्यापेक्षा बाहेर कुठे जायचं म्हटलं ना त्याच्या अगोदर सकाळपासूनच सगळी कामं आवरून घेतली की बरं वाटतं. म्हणजे बाहेरून आल्यावर आपल्याला काम करावं लागत नाही उन्हातून आल्यानंतर, आणि बसता येतं थोडा वेळ. बाहेरून आलं आणखीन काम करायचं म्हटलं की खूप जास्त मग चिडचिड होते. त्यामुळे सगळी कामं वेळेत केली तर बरं वाटतं. तर घरातलं सगळं पाणी भरून झालं होतं. बाहेरच्या ड्रममध्ये पाईप टाकून घेतला. बाहेर ड्रम ठेवला मोठा कपडे-भांडी करण्यासाठी. तर त्यामध्येच पाईप वगैरे टाकला आणि मला सवय झाली सकाळपासून सगळी कामं पटपट आवरायची. दुपारपर्यंत सगळी कामं आवरून घेते, तरच मला वेळ मिळतो दुपारच्या कामासाठी, म्हणजे रेसिपी बनवण्यासाठी. दुपारी माझं रेसिपीचंच काम असतं, ते व्हिडिओ बनवायचं वगैरे. एखादं काम जर राहिलं, उशीर झाला ना, तर खूप चिडचिड होते आणि दुपारचं कसं कोण नसतं तर कामं पण सगळी व्यवस्थित करता येतात. तरी ते पाणी पण भरून झालं होतं. तर पाणी बंद करून घेतलं, पाईप गुंडाळून ठेवते. तर पेन काढून मी तशीच थोडा वेळ ठेवली दरवाजाच्या पाठी कडेवरती, कारण गरम होते पेन. तापते पाणी सगळं भरेपर्यंत. गेल्या वेळेस मला हाताला चटका बसला होता, त्यामुळे थोडा वेळ तशीच ठेवते मी, थंड होऊ देते आणि नंतर बाहेर ठेवत असते. तरी ते पाईप वगैरे गुंडाळून घेते. तर पाणी भरताना प्रत्येकजण आपापला पाईप लावून पाणी भरतं आणि 24 तास पाणी आहे, पाण्याचं काही आम्हाला टेन्शन आहे. त्यामुळे ज्यावेळेस ज्याला पाणी भरायचे त्यावेळेस वायर लावून प्रत्येकजण पाणी भरतं, त्यामुळे पाणी भरायला काही प्रॉब्लेम नाही. कधीही पाणी भरू शकतो. पण माझं हाच टाईम फिक्स आहे दुपारचाच. दुपारीच मी पाणी भरून घेते. मुलांना शाळेत सोडून आले की पहिलं मी पाणी भरून घेते. संध्याकाळी पाणी भरायचं म्हटलं ना तर मुलं शाळेतून येतात, मिस्टर कामावरून येतात, सगळे घरात असतात. मग त्यात पाणी भरायचं का त्यांचं चहा नाश्त्याचं करायचं, त्यामुळे मग खूप चिडचिड होते. त्यामुळे आपल्या वेळेत आपली कामं आवरलेली बरे असतात, म्हणजे घरात वातावरणही छान राहतं, चिडचिड आपली होत नाही. आपली चिडचिड नाही झाली तर आपण खुश राहतो, आनंदी राहतो, आणि आपण हॅपी असेल ना तर घर सगळं आनंदी असतं, वातावरण घरातलं एकदम फ्रेश राहतं. तर मी हेच तुमच्यासोबत आज शेअर करते की आपण घरातली कामं करून सगळ्यांना खुश कसं ठेवू शकतो, स्वतः खुश कसं राहू शकतो, याच्यावरच आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि हे सगळं माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते. मी काही कोण मोठी जास्त असं हे नाही आहे की तुम्हाला सांगायला, पण मला जे काही अनुभव आलेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि टेन्शन घेऊन कोणाचं चांगलं झालं सांगा बरं? त्यामुळे सगळ्यात मेन महत्त्वाचं तर आपण स्वतः खुश राहायचं. काही टेन्शन असू देत सोडून द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण हॅपी राहायचं. आपण टेन्शन घेतलेलं, कोणतं टेन्शन दूर होणार आहे का? अजिबात नाही. जे व्हायचं ते होणारच आहे. मग कशाला टेन्शन घ्यायचे? जे होतं ते चांगल्यासाठी होतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मला तर खूप चांगला अनुभव आलेला आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्हीसुद्धा. आता प्रत्येकजणाच्या आयुष्यात चढ-उतार येतात. असं नाही कोणाचं की पहिल्यापासून सगळ्यांना सुखच आहे, कसलं टेन्शन नाही आहे किंवा कोणतं दुःख नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला सुख आहे. पण टेन्शन घेऊन कोणत्याच गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत. त्यामुळे जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे, एवढं डोक्यात ठेवायचं. हां, त्यावेळेस त्रास होतो हे नक्की खरं आहे. पण ती वेळ निघून गेली ना, पुढे जे होणार आहे ना ते खूप चांगलं होणार आहे. त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागतो, पण पुढे जाऊन सगळं आपलं चांगलं होतं. ही लाईफ एकदाच आहे, एकदाच आयुष्य आहे. त्यामुळे मनसोक्त जगायचं. जे पटत नाही त्याच्यापासून लांब राहायचं. जे आपल्याला आवडतं, ज्याच्यामध्ये आपली आवड आहे ते काम करायचं. लोकांनी किती पण नावं ठेवू देत, अजिबात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या कामावर आपण फोकस करायचा.
आणि जेवढं आपल्याला पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह वाचायचं, ऐकायचं. म्हणजे आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये सुद्धा तेच विचार चांगले चालू राहतात. जेवढं निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करणार ना, तेवढंच आपल्याला पॉझिटिव्ह वाइब मिळणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींकडे पाहायचंच नाही, लक्षच द्यायचं नाही. असं नाही की आता आपल्याला सगळेजण चांगलंच म्हणणार आहे. काही जणांना आपण चांगलं वाटतो, काही जणांना नाही चांगलं वाटत, तर सोडून द्यायचं. आपण काय करतो, जे चांगलं म्हणतात त्याच्याकडे कमी लक्ष देतो आणि जे नावं ठेवतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. अरे मला हे असे म्हणतात, तसे म्हणतात. काय करायचं आपल्याला? ठेवतात ना, ठेवू दे. त्यांच्या नावं ठेवल्याने आपण तसं होतो का? अजिबात नाही. आपल्याला स्वतःला माहिती आहे की आपण काय आहोत ते. त्याच्यापेक्षा दुसरं कोणी आपल्याला चांगलं ओळखू शकत नाही. त्यामुळे निगेटिव्हिटी बाजूला ठेवायची, पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि जी आपल्याला आवड आहे ती जोपासायची. त्यामध्ये आपण बिझी राहायचं. आपलं मन एखाद्या गोष्टीत रमलं ना, की मग बाकीच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष जात नाही. तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे, की आपण स्वतःमध्ये खुश राहायला पाहिजे. कोणाकडून कसलीही अपेक्षा नाही ठेवायची आणि आपलं काम जे आपण करतो ना, त्यावरती फोकस करायचा. तरच आपण आनंदी राहू शकतो. कशात तरी आपलं मन रमलं, की आपल्याला छान वाटतं आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. आणि प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड असते. कोणाला लिहायला आवडतं, वाचायला, ऐकायला किंवा पार्लरचं, मेहंदी असो, काही ना काही आवड असते ती आपण जोपासायची आणि त्यामध्येच खुश राहायचं. आपण एखादं काम करायला लागलो आवडीचं, की आपल्याला त्यातून आनंद मिळतो आणि मग आपण स्वतः आनंदी राहतो. आपण आनंदी असेल ना, तर बाकीच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष जात नाही. आता मला दुपारचा भरपूर सारा टाईम असायचा, तर त्यामध्ये मी रेसिपीचं चॅनल ओपन केलं आणि दुपारचं रेसिपी बनवून अपलोड करत असते. तर माझं पूर्ण दिवसाचं डेली रुटीन जे आहे ते बिझी होऊन गेलं आणि मी त्यामध्येच रमून गेले. तर जे काही आपण करतो ना, ते काम करत राहिलं ना, तर बाकीच्या गोष्टींकडे खरंच अजिबात लक्ष जात नाही. आपल्या डोक्यात तेच चालू असतं, की मला आज हे बनवायचे, ते बनवायचे, हे करायचे रेसिपी, ते तयारी करायची. ह्या सगळ्यामध्ये आपलं ना माइंड व्यवस्थित सेट होऊन जातं. तर मला थोडक्यात हेच सांगायचं की स्वतःला बिझी कसं ठेवायचं, हॅपी कसं ठेवायचं. आपण खुश तर सगळे घरातले खुश. हे खूप मॅटर करतं. त्यामुळे घरातली स्त्री सगळ्यात महत्त्वाचं हॅपी राहणं खूप गरजेचं आहे. तरच ती पूर्ण कुटुंबाला हॅपी ठेवू शकते. त्यामुळे स्वतःवरती सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मी थोडक्यात सांगितलेलं आहे. काही चुकलं असेल तर सॉरी बरं का. तर मी मगापासून येते व्हिडिओचं दाखवते, रेसिपीचं मी स्वतः पण बोललेले, पण बाहेरचे खूप आवाज येत होते. त्यामुळे मी तो व्हॉईस कट केला आणि नंतर असा व्हॉईस ओव्हर केलेला आहे. तर मी हेच सांगत होते की मी दुपारी अशी रेसिपी वगैरे बनवते. बाहेर सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे, ते आवरायचे. मुलांना शाळेतून आणण्यासाठी जायचे. तर हेच मी सांगत होते. तर हेच मी व्हिडिओमध्ये सांगत होते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओमध्ये जास्त काही बोलले असेल तर परत एकदा सॉरी बरं का. जे काही माझं रिअल आहे तेच मी डेली रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर केले आणि जे वाटतं मला तेच मी तुमच्यासोबत बोललेले. तर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आणखीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.